हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगायला आले आणि हे सगळं त्यासाठी आहे. तर काल काय झालं तुम्हाला कळलं का? नाही माहीत? कसं नाही माहीत? तुम्ही या जगात राहता की पाण्याच्या मगात राहता? माझ्याकडे नुसतेच काय बघत राहता? नाही बघा, मी आहेच तशी बघण्यासारखी. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की काल रात्री मी झोपले. काल नाही, परवा. म्हणजे आपण सगळे झोपतो तशीच मी पण झोपले आणि सकाळी मला जाग आली. ती प्रचंड माझ्या दारात गर्दी होती. माय गॉड, मी म्हटलं काय चाललंय हे सगळं. आता हे कसं झालं सांगते तुम्हाला. काय झालं, मी ना मागे माझ्या प्रॉब्लेम्सचा व्हिडिओ मी बनवला होता आणि तो झाला व्हायरल झाला. माय गॉड. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे मी एक स्ट्रगलर आर्टिस्ट आहे नाही का? हां, स्ट्रगलर झाली, हां असंही म्हणू शकता तुम्ही, काय हरकत नाही. तर ऑडिशन व्हिडिओची मारामारी या नावाचा मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो झाला व्हायरल, जो तुम्ही पाहिला नाही तोच या. तर त्याच्यावरूनच ही सगळी मारामारी झाली आहे. आता काय आहे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते काय झालं त्या व्हिडिओमध्ये. मी काय बोलले होते की जसं मी माईक लावून व्हिडिओ बनायला स्टार्ट करणार तेवढ्यात बाईकचा आवाज येतो, भर 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 भर. आमच्याकडे असाच आवाज येतो. भावना महत्त्वाच्या नाही का? हां, समजून घ्या. हां, तर माईक वर्सेस बाईक हे नाटक संपतं तोवर आमची शेजारची बाईक, आपलं शेजारची बाईक ती लागली केकटायला. तुम्हाला सांगते, एक वेळ ना दुधावरच्या साईला उतू आला ना तरी चालेल, पण शेजारच्या बाईला ऊत आला ना सगळा बाजार संपला. ती शांत होते तोवर आमची शेजारची चिली पिली त्यांना कुठेतरी चॉकलेट वगैरे देऊन शांत करते तोवर म्हणजे कमी तिथे आम्ही. ते बघा ओरडले कावळे बुवा. ते त्यांचं असं म्हणणं असतं, काव काव काव. मी म्हणत असते जाव जाव जाव. आता हे काव आणि जाव नंतर येतो माझा भाव. दारावर ठोकून म्हणतो, दार उघड बाई, दार उघड. धन 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 धन. जसं का पैठणीच घेऊन आलाय. मी जशी व्हिडिओ बनवायला सुरुवात करते तसा हा दार ठोकतो. बांदेकर कसला बांदेकर आहे, सगळ्या माझ्या व्हिडिओची वाट लावून टाकतो. तर आता ह्या सगळ्यामधून मला वेळ मिळाला तर मी व्हिडिओ बनवते. आता जर दिवसा व्हिडिओ बनवत असेल तर आमचे सूरजदादा प्रकाश योजना करतात आणि रात्री जर मी व्हिडिओ बनवत असेल तर दिवे मग मी लावते. म्हणजे नव्हते सध्या नाही हो, घरातले दिवे. तसं दिवे नाहीतच म्हणा, एकुलता एक बिचारा LED बल्ब आहे, त्याच्यावर सगळं कवर करावं लागतं. तर काय आता ही अशी सगळी प्रॉब्लेमचा जो मी व्हिडिओ बनवला होता तो व्हायरल झाला. म्हणजे काय बिचारा गरीब चिमणीला जमले सगळे छळण्याला. या सगळ्या प्रॉब्लेमची व्हिडिओ आली, लोकांसमोर आली आणि जमले मला मदत करायला. त्यामुळे जमली गर्दी घरी. थोडंसं चारोळे बनवायला जात होते पण ते काही जमले नाही, चालते असं. तर अशी ही मंडळी सगळी माझ्या दारात. मला काय सांगते, मी एवढी प्रॉब्लेममध्ये एवढ्या टेन्शनमध्ये आले. म्हटलं काय झालं एवढी गर्दी बघून. अहो सकाळी लाईट बल्ब कंपनीवाले सगळे दारात आले. म्हणजे मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे बल्ब आहेत. तुम्ही बल्ब म्हणू नका, हॅलोजन म्हणू नका, ट्यूबलाईट म्हणू नका, सूरजबाईला पण ठसन येईल असे आपल्याकडे लाईट्स आहेत. आता हे सगळं त्याचं आटोपते तोवर एक त्याला बाजूला करून एक दात पडका माणूस आला. माणूस म्हणजे मुलगा. तो म्हणाला, मॅडम मी तुम्हाला छत्री देतो. म्हटलं ए छपरी असं म्हणत मी त्याच्या अंगावर गेले. तो म्हणाला हो मारू नका. ते मी डोळा मारला कारण मी फोटोग्राफर आहे ना, तर आपोआप डोळा मारला जातो.
मग त्यानंतर पुन्हा एकदा डोळ्यावरत मला म्हणाला की हे बघा, तुम्ही फक्त माझ्या व्हा, मी तुम्हाला छत्री पण देईन आणि वर छत्र पण देईन. त्याला बाजूला करत एक वकील पुढे आला. तो म्हणाला, मॅडम तुमचा बल्ब झाकझूक करतोच कसा झाकझूक करतो? या बल्ब कंपन्यांवर मी केस टाकणार आहे आणि तुमची जी नुकसान भरपाई आहे ना ती मी भरून देणार आहे. तारीख पे तारीख यांच्या बल्बमधली वायर असते नुसती बारीक 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 बारीक. या वकिलाला बाजूला करत एक आले कव्वय असं म्हणत एक भाई आला. त्याने ना असं सगळीकडे नजर फिरवली आणि मग म्हणाला, बोले तो ये अपुन की बंदी है, इसकी तरफ देखने को सबको बंदी है क्या? ये जब वीडियो बनाएगी ना तो बीच में आवाज़ नहीं मांगता है, और अगर कोई आवाज़ करेगा ना तो उसके कान के नीचे बजाएगा. असं बोलला आणि तेवढ्यात ना एक आवाज आला. तो आवाज होता कावळे बुवांचा. बाई बोलला, अच्छा ठीक आहे आता काय. त्या बाईला बाजूला करत एक टायवाला मुलगा आला. तो म्हणाला की हे बघा मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचा जो रूम आहे ना तो मी पूर्ण एकदम साऊंड प्रूफ करून देतो. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुमचं अख्खं घर आहे ना मी डबिंग स्टुडिओ बनवून देतो, डबिंग स्टुडिओ. म्हटलं ए बाबा गप ना, नको मला तुझं डबिंग, माझं मी बघेन ना, तू काय जा इथून. तेवढ्यात आमच्या एक साईतलं गाणं आहे ना त्याचा ना इगो हर्ट झाला. तो टायवाल्याला म्हणाला, हे बघ टाय घाल्या, आपण इथलं लोकल आहे, मध्ये मध्ये यायचं नाही काय. जर मध्ये मध्ये केलंच ना तर पोकळ बॉम्बचे फटके देईन काय. निघितून हिला काय पाहिजे ना ते आपण बघणार, हिला प्रपोज पण आपण करणार आणि काय पाहिजे नको ते पण आपणच बघणार. जर याच्यामध्ये येऊन कोणी अपोज केला तर त्याला मी जाम धुणार असं तो म्हणाला. आणि धमकी देऊन शपथ मी अजूनच टेन्शनमध्ये आले. म्हटलं आता हे भाई, हा इथला गाण्या, हे सगळे लोक आलेत, आता काय करणार. तेवढ्यात ना वाट काढत पोलीस आले. माझ्यापर्यंत येऊन मला म्हणाले, ही बघा मिस डोंबिवली. म्हटलं आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे, मी डोंबिवली वगैरे, मी ठाण्याला राहते ना, असं काय म्हणताय. अच्छा सॉरी, ते हे बघा मिस कल्याणी, ते कल्याण डोंबिवली मिक्स झालं म्हणून ते मला. म्हटलं हा ठीक आहे, आता जे सगळं झालं ना ते सगळं आवरा. ते म्हणाले, अहो मॅडम असं काय करताय, ही तुमची म्हणजे फॅन पब्लिक आहे आणि तुमच्या मागे ना प्रचंड पागल आहे. म्हटलं हो पागल आहे मग ठाण्यात कुठे पण येणार का. हां ते जरा रस्ता चुकला, त्यांना रस्ता दाखवा. असं हे सगळं आवरेपर्यंत पोलिसही ऐकत नाही, काही नाही, सगळेच फॅन. असं सगळं झालं. हा सीन ॲक्च्युली, हा पोलिसांचा सीन संपला ना तेव्हा मला जाग आली. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं. मी काही फेमस वगैरे नाही झाली आणि माझा व्हिडिओ काही व्हायरल वगैरे नाही झाला. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी फेमस व्हावी, माझा व्हिडिओ व्हायरल व्हावा, तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ओके, नक्कीच आता पुढे मी ट्राय करेन अजून काही छान. ओके, बाय बाय.